महाराष्ट्राच्या सर्वोच्च कळसुबाई शिखरावर गुढी उभारून मराठी नववर्षाचे दिमाखदार स्वागत। कळसुबाई शिखर मराठी नववर्षाचा प्रारंभ आणि विजयाचे प्रतीक असलेल्या गुढीपाडव्याचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत असतानाच राज्याचे सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाईवर सलग 29व्या वर्षी अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला। कळसुबाई मित्रमंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली गिर्यारोहकांनी शिखरावर गुढी उभारून मराठी नवीन वर्षाचे स्वागत केले। चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर निसर्गातील वसंत ऋतूचे आगमन आणि शेती हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव पार पडला। सालाबादप्रमाणे यंदाही मंडळाच्या गिर्यारोहकांनी मध्यरात्रीत चढाईला सुरुवात करून भल्या पहाटे 5400 फूट उंचीचे सर्वोच्च शिखर सर केले। उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणांच्या साक्षीने कळसुबाई मातेचे पंचामृताने मंगल पूजन व दुग्ध अभिषेक करण्यात आला। त्यानंतर मातेच्या मंदिरासमोर पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून तिचे पूजन करण्यात आले। यावेळी प्रभू श्रीरामचंद्र, कळसुबाई माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने संपूर्ण शिखर परिसर दुमदुमून गेला होता। कळसुबाई मित्रमंडळाने यावेळी सामाजिक बांधिलकीचे दर्शनही घडवले। गुढीपाडव्यासोबतच रमजान ईदच्या शुभेच्छा देत मंडळाने सर्वधर्म समभाव जपण्याचा संदेश दिला। हे मंडळ केवळ गुढीपाडवाच नव्हे तर नवरात्रीचे 9 दिवस आणि इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागतही याच शिखरावर चढाई करून उत्साहात साजरे करते। आज कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भागीरथजी मराडे यांच्या नेतृत्वाखाली गेले 29 वर्षापासून आम्ही सर्व कळसुबाई मित्रमंडळाचे गिर्यारोहक गुढीपाडवा, नवीन वर्ष तसेच नवरात्रात 9 दिवस आम्ही कळसुबाईच्या चरणी नतमस्तक होतो। तसं आज सकाळीच आम्ही कळसुबाई शिखर चढायला सुरुवात केली। तसंच इथे पूजा वगैरे करून आम्ही सर्व गुढी वगैरे उभारून हिंदू नववर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा, तसेच रमजान ईदच्याही सर्व भाविकांना मनापासून शुभेच्छा। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्यासह निलेश पवार, प्रवीण भटाटे, काळू भोर, सुधाकर तांबे, संजय शेवाळे, सुरेश चव्हाण, नामदेव जोशी, भागीरथ मसणे, नाना टाकळकर, बाळू आरोटे, अशोक हेमके, सागर पलटणे, ज्ञानेश्वर काळे, देविदास पाखरे, चेतन जाधव, संदीप परदेशी यांसह अनेक गिर्यारोहक उपस्थित होते।